झटपट रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। पावसाळ्यात ओले कपडे कसे लवकर सुकवायचे हा प्रश्न सर्वांना सतावतो। त्यामुळे या दिवसात धुतलेले कपडे वेळेत वाळत नाहीत। यातून येणारा दमट वास, घरात सतत अडकवलेले कपडे आणि त्यावरून होणारी चिडचिड हा अनुभव जवळजवळ सगळ्यांनाच येतो। कारण पावसाळ्यातलं दमट हवामान कपड्यांना व्यवस्थित वाळू देत नाही। अशा वेळी अनेक जण घरच्या पंख्याच्या मदतीने कपडे वाळवतात, मात्र त्यामुळे कपड्यांचा दुर्गंध काही जात नाही। त्यामुळे अनेकांची चिडचिड वाढते। हे खरं तर खूपच त्रासदायक वाटतं। आपण ऋतू बदलू शकत नाही, परंतु यावर घरगुती जुगाड करून कपड्यांची दुर्गंधी आणि कपडे लवकर वाळवण्याची सोपी पद्धत तुमच्यासाठी घेऊन आले, ज्यामुळे ओले कपडे काही मिनिटात वाळवतील, तेही ना फॅन ना ऊन। चला तर मग हा कोणता जुगाड आहे पाहूया। पावसाळ्यामध्ये कपड्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि कपड्यात ओलावा राहतो। त्यामुळे कपड्यांमध्ये जीवाणू आणि बुरशी वाढू लागते आणि कपड्यांना दुर्गंधी येते। काळजी करू नका, आता आपण पंख्याशिवायही कपडे वाळवू शकता, ते सुद्धा लसणाच्या मदतीने। आता ते कसे काय वाळणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। सध्या सोशल मीडियावर लसूण वापरून कपडे वाळवण्याचा भन्नाट जुगाड व्हायरल होतोय आणि लोक म्हणतायत, हे काय खरंच असं होतं? चला तर मग पाहूयात हा कोणता जुगाड आहे। या व्हिडिओमध्ये एका महिलेने पावसाळ्यात लवकर कपडे सुकवण्यावर घरगुती उपाय सांगितला आहे। तिने सांगितल्यानुसार हे कपडे पूर्णपणे सुकलेले नाहीत, थोडे ओले दमट आहेत। आता तुम्ही पहिली ट्रिक पाहणार आहोत। बऱ्याचदा आपल्या घरी एक्सपायर झालेली कॉफी असते, तर तुम्ही एक असा कप घ्यायचा आहे, जो आपण वापरत नसेल असा कप घ्यायचा आहे आणि एक्सपायर झालेली कॉफी घ्यायची आहे। त्याच्यावरती त्या कपामध्ये कॉफी ठेवून वरून टिश्यू पेपर घालून रबर लावायचा आहे, जेणेकरून हा टिश्यू पेपर निघून पडणार नाही। आता यावर जे वरती टिश्यू पेपर आलेला आहे, याच्यावर छोटे छोटे असे होल पाडायचे आहेत। जेवढा टिश्यू पेपर आहे तेवढे सर्वत्र असे होल पाडायचे आहेत। त्यामुळे आतील कॉफीचा वास जो आहे तो सर्वत्र पसरला जाईल। आता याचा वापर कसा करायचा आहे? आपण पावसाळ्यामध्ये कपड्यांना पाहू शकता, जरी इस्त्री करून वगैरे कपडे सुकवून ठेवली तरी त्याला वरती अशी बुरशी येत असते। तर हे होऊ नये यासाठी आपण जेव्हा कपडे प्रेस करून कपाटामध्ये किंवा बॅगमध्ये ठेवत असतो, तर त्या ठिकाणी हा कप ठेवून द्यायचा आहे। या कॉफीच्या ट्रिकमुळं जे आपल्या पावसाळ्यामध्ये बुरशी येते कपड्यावर किंवा जो स्मेल येतो घाण, तर तो येणार नाही। तर तुम्ही ही ट्रिक वापरून पहा आणि कमेंट करा। चला आपण दुसरी ट्रिक पाहूया। मला करायचं काय आहे, तर सर्वप्रथम लसणाच्या साली घेऊन त्या तव्यावर गरम करून घ्यायच्या आहेत। आता एक कपडा घ्या, तो जमिनीवर पसरून घ्या आणि त्यावर लसणाच्या साली पसरवा। त्यावर दुसरा कपडा ठेवा, त्यावर साली पसरवा। असे करत करत सर्व कपडे एकावर एक ठेवून त्यावर लसणाच्या साली पसरवा। लसणाच्या गरम साली कपड्यातील ओलावा, दमटपणा खेचून घेतात, त्यामुळे पावसाळ्यात ओले दमट राहिलेले कपडेही नीट सुकतात। पावसाळ्यामध्ये वातावरणात ओलावा असल्यामुळे कपड्यांमध्ये जीवाणू आणि बुरशी असे त्रास वाढू लागतात। त्यामुळे जीवाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी ही लसणाची मदत होते। त्यामध्ये असलेल्या अँटीव्हायरल आणि अँटीफंगल व अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, जे जीवाणू आणि विषाणू अशा दोन्ही संसर्गापासून संरक्षण करतात। हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारित बनवलेला आहे। त्यामुळे या ट्रिक किती युजफुल होतात या आता आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊनच पाहूया। तर कमेंट करून कळवा तुम्हाला या ट्रिक्स कशा वाटल्या।